सत्ययुगात हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत शक्तिशाली पण क्रूर असुर राजा होता. त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून एक अनोखे वरदान मिळवले होते, ज्यामुळे त्याला कोणत्याही मनुष्य, प्राणी, अस्त्र किंवा शस्त्र मारू शकणार नव्हते. या अहंकारात त्याने स्वतःला देवच घोषित केले आणि विष्णूची भक्ती पूर्णपणे बंद केली. पण नियतीचा खेळ निराळाच होता. हिरण्यकश्यपूचा स्वतःचा पुत्र प्रल्हाद लहानपणापासूनच भगवान विष्णूंचा परमभक्त होता. राजवाड्याच्या अधर्मी वातावरणातही त्याच्या मुखात सतत ओम नमो नारायणाय हाच जप असे. आपल्याच घरात शत्रूची भक्ती पाहून हिरण्यकश्यपूचा क्रोध अनावर झाला. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचे मन वळवण्याचे अनेक प्रयत्न केले, पण जेव्हा तो अपयशी ठरला तेव्हा त्याने आपल्याच मुलाला ठार मारण्याचा आदेश दिला. प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकले गेले, विष दिले गेले आणि पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली टाकले गेले. पण प्रत्येक वेळी विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद सुखरूप वाचला. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, जिला अग्नीपासून न जळण्याचे वरदान होते, प्रल्हादाला घेऊन धगधगत्या चितेवर बसली. पण घडले उलटेच. होलिका जळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद मात्र हसत बाहेर आला. हे पाहून राजाचा राग शिगेला पोचला. हिरण्यकश्यपू ओरडला, "कुठे आहे तुझा नारायण? या खांबात आहे का?" आणि त्याने रागाने राजवाड्याच्या एका खांबावर गदा मारली. त्या क्षणी तो खांब दुभंगला आणि त्यातून एक भयानक गर्जना करत भगवान नरसिंह प्रकट झाले, ज्यांचे अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे मानवाचे होते. नरसिंहदेवाने हिरण्यकश्यपूला पकडले आणि त्याला उंबरठ्यावर नेले. तेथे न अस्त्र वापरता न शस्त्र वापरता केवळ आपल्या नखांनी संध्याकाळच्या वेळी त्याचा वध केला. अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या वरदानाचा मानही राखला गेला आणि अधर्माचा अंत झाला. हिरण्यकश्यपूच्या वधानंतरही नरसिंहदेवांचा क्रोध शांत होत नव्हता. तेव्हा बाळ प्रल्हाद पुढे आला आणि त्याने प्रेमाने देवांची प्रार्थना केली. प्रल्हादाची निष्पाप भक्ती पाहून भगवंताचा राग निवांत झाला आणि त्यांनी त्याला प्रेमळ आशीर्वाद